ये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः दैवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। अगरबत्तीचं बाहेरच ठेवून द्या म्हणा थोडं अगरबत्ती। आनंदाने म्हणा, रमेश भाऊच्या घरी म्हणा, महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, जय गजानन। बघा, आजचा दिवस पवित्र का आहे ते आता सांगेलच मी तुम्हाला 5-6 मिनिटांनंतर। सुरुवातीला महाराजांचं आपण एक सुंदर अशी कथा घेऊया। शेगावला रामाजी पंत देशमुख नावाचे एक व्यक्ती होते, म्हातारे होते, जमीनदार होते। त्यांच्याकडे बंकटलाल अग्रवाल गेला आणि म्हणा लागला, काका मला काही समजून नाही राहिलं, सुचून नाही राहिलं। मी परवाच्या दिवशी एका योगीराजला बघितलं, झाडाखाली उष्ट अन्न खात होते। त्यांचा चेहरा मला एकसारखा, डोळे बंद केले की तेच दिसतात, झोपायला गेले तरी तेच दिसतात। मी काय करू काका, मला काय समजून नाही राहिलं। बाबाला ही गोष्ट सांगू शकत नाही, आता तुम्ही काका तुमच्याजवळ सांगतो मी काय करू। रामाजी पंतांनी म्हटलं, अरे बेटा ती खूप मोठी विभूती असेल, तू शोध त्यांना आणि घरी घेऊन। आता बंकटलाल पुन्हा महाराजांना शोधायला निघाला। आज महाशिवरात्रीच्या आदला दिवस, पहिला दिवस, संध्याकाळची वेळ, प्रदोष काळ, मधामध्ये आपले महाराज आणि ढोरकी गाय घेऊन आला होता। त्या गाय आजूबाजूला, जसे गोपाल कृष्ण भगवान आजूबाजूला गायी आणि मधामध्ये कृष्ण राहत होते, त्याप्रमाणे आपले महाराज बसलेले आहे। खूप आनंदी झाला, खूप आनंद झाला आणि म्हणाला, महाराज कुठे गेले होते, तुम्ही मला दिसले नाही, चला आता माझ्या घरी पहिले चला। महाराजांनी काहीच म्हटलं नाही आणि बंकटलाल अग्रवाल सोबत निघाले। संध्याकाळची वेळ होती, त्याला प्रदोष काळ म्हणतात। या प्रदोष काळामध्ये शिवजी आणि पार्वतीजी भ्रमण करीत असतात। त्यावेळेस महाराज बंकटलाल अग्रवालच्या घरी आले। त्यांचे बाबा भवानीराम अग्रवाल खूप प्रसन्न झाले। अरे बेटा, किती सुंदर विभूती आपल्या घरी आली रे, काय करू, त्यांना सुचत नव्हतं। महाराजांना एका मंचकावर बसवलं आणि विचार करायला लागले की महाराजांना भूक लागली असेल, जेवायला मी काय घेऊन येऊ। नंतर विचार आला की स्वयंपाक पाहायला तर वेळ आहे आणि स्वयंपाक होईपर्यंत हे विदेही संत अवलिया बाबा निघून गेले तर उपाशी पोटी मी असं करतो, दुपारी जे आम्ही पुऱ्या वगैरे केल्या होत्या त्या आत्ता घेऊन येतो आणि यांना जीव घालतो। आतमध्ये गेला भवानीरामजी अग्रवाल आणि पुऱ्या घेऊन आला, दुपारी बनवलेल्या पेवऱ्या, मोसंबी भाजी सर्व महाराजांसमोर ठेवली। महाराजांनी त्याचा काला केला आणि पूर्ण खाऊन घेतलं आणि ढेकर दिली। आता याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय, आजचा दिवस महाशिवरात्री, सकाळी बंकटलाल अग्रवालच्या घरी महाराज आहे आणि 100 घागरी कोमट पाणी त्यांनी महाराजांची अभिषेक करण्यात आला, आंघोळ करण्यात आली। नंतर सुंदर चंदनाचा टिक्का उभा टिळा महाराजांना लावण्यात आला। त्यानंतर शाल महाराजांना पांघरण्यात आली आणि भवानीराम अग्रवाल एकसारखा महाराजांकडे बघत आहे। हा प्रसंग झाल्यानंतर काय झालं ते बघा, लक्षपूर्वक आहे का। आता महाराजांची किमया कशी आहे। महाराज प्रगट झाल्यानंतर 2 महिन्यानंतरची गोष्ट आहे। एक काशीमध्ये गोसावी राहत होता। काशी कुठं, शेगाव कुठं, बनारस काशी, इथे गोसावी राहत होता। त्याच्या स्वप्नामध्ये 3 महिन्यापूर्वी, थोडं लक्ष द्या, महाराज केव्हा प्रगट झाले, 2 महिन्यापूर्वी, हे आता 2 महिने झाले। आणि त्याला स्वप्न केव्हा आलं, महाराज प्रगट होण्याच्या 3 महिन्यापूर्वी। आणि तो दिवस कोणता होता, आजचा दिवस होता। बोला जय गजानन।
महाशिवरात्रीच्या दिवशी स्वप्नामध्ये आले त्या काशीच्या गोसाव्याच्या, आणि तो एकदम झोपेतून उठला. त्याला वाटलं की हा कोणता संत आहे, कुठं आहे. त्यानं चौकशी केली तर लक्षात आलं की अकोला जो शेगाव नावाचं गाव आहे. तो निघाला तसाच, वर पिवळा फेटा बांधलेला आहे, जटा आहे, आणि तो निघाला. त्याने विचार केला आणि गांजा बुटी ती त्याने आपल्या खिशामध्ये टाकली, झोळीमध्ये, आणि निघाला शेगावला दर्शन घेण्याकरिता महाराजांचं. सकाळची वेळ आहे, भरपूर लोक बसलेले आहे, इतके लोक की तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही. हा काशीचा गोसावी विचार करायला लागला की मी आता महाराजांना जाऊ कसा, आणि बुटी त्यांना देऊ कशी. गांजा लोक हसतील माझ्यावर, मला लाथा मारतील. त्याच्यापेक्षा मी असं करतो, इथं खांब दिसत आहे पिलर, याच्या मागे लपून छपून बसून जातो, लोकांना जाऊ देतो, आणि नंतर मी आपल्या काशीला निघून जातो. आपले महाराज अंतर्ज्ञानी आहे. इतके लोक असताना सुद्धा महाराजांनी डोळे बंद केले आणि म्हणतात, ए बंकटलाल, तो बघता कोपऱ्यामध्ये काशीचा गोसावी बसलाय, घेऊन येताला इकडे. बंकटलाल गेले आणि तो गोसावी आनंदी झाला. महाराजांनी मला इतक्या दुरून आवाज दिला आणि ओळखला, मी तर खंब्याच्या मागे होतो. त्याला बोलवण्यात आलं आणि त्याने महाराजाचं दर्शन करत, अरे हेच तर माझ्या स्वप्नामध्ये आले होते महाशिवरात्रीच्या दिवशी. गडबडा लोळू लागला, महाराजांचे पाय पकडले, जय गजानन जय गजानन म्हणायला लागला. महाराज म्हणतात, काढ तुझी ती बुटी, ती घेऊन आला ती, आता कशाला लाजतो, जेव्हा नमस केला तेव्हा लाज नाही वाटली, काढ बुटी. ती त्याने बुटी दिली आणि महाराजांनी चिलीम मध्ये भरली. आणि हा म्हणतो की महाराज, एक माझी विनंती आहे, माझी बुटी कधीच तुम्ही विसरू नका. महाराजांनी मान हलवली. असे आपले महाराज. आणि असा महाशिवरात्री आणि शंकर भोले बाबांचा प्रसंग सांगायला भरपूर आहे, परंतु आपल्याजवळ वेळ नसतो. एकदा शिव मंदिरामध्ये महाराज ध्यानस्थ बसून गेले होते. विजय ग्रंथामध्ये कथा येते, संध्याकाळच्या वेळेस. ती रात्र, दुसरा दिवस, डोळे बंद करून मला एक सांगा, तुम्हाला मी आता डोळे बंद करायला लावले, 3 सेकंदामध्ये गडबड सुरू होऊन जाते इथं, आणि बरोबर ते सर्व विचार सुरू होऊन जातात, पूर्ण घरचे, इकडचे, तिकडचे सर्व. परंतु महाराज आपले 1.5 दिवस 36 तास ध्यानस्थ बसलेले होते, बिलकुल जसेच्या तसे होते. आणि महाराजांना विठ्ठल भगवंत, प्रभू श्री रामचंद्रजी आणि भोले बाबा यांची खूपच निष्ठा होती, जबरदस्त निष्ठा होती. बोला जय गजानन.